अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील भेसळखोरांविरुद्ध पुकारलेल्या युद्धानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। आपली शिस्त आणि कर्तव्य दक्षतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंढे यांनी पदभार स्वीकारताच भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि प्रतिबंधित वस्तूंविरुद्ध एक धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी थेट घराघरात तपासणी करण्याचे कडक आदेश दिलेले आहेत। भेसळखोर आता पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या नजरेतून वाचण्यासाठी आपला अवैध माल जसे की प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि भेसळीसाठी वापरली जाणारी घातक रसायने दुकानांऐवजी सामान्य रहिवासी घरांमध्ये लपवून ठेवतायत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुंढे यांनी हा कठोर निर्णय घेतलाय। जर कोणाच्याही घरात किंवा खासगी जागेत असा व्यावसायिक साठा सापडला तर त्यांना थेट मुख्य महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्याखाली अटक केली जाईल। या गुन्ह्यामध्ये जामीन मिळणं कठीण असून दोषींना कठोर कारावासाची शिक्षा भोगावी लागेल। तुकाराम मुंढे यांच्या या मोहिमेची सुरुवात योगगुरू रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीवर टाकलेल्या धाडीपासून झाली। त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात धडाधड कारवाया करण्यात आल्या। यात भेसळयुक्त दूध, पनीर, तूप आणि निकृष्ट दर्जाच्या तेलाचं मोठ्या प्रमाणावर साठे जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे एका कारवाई दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला, तरीही मुंढे यांनी आपली मोहीम थांबवली नाही। प्रशासनानं या लढाईत सामान्य नागरिकांचा सहभाग मागितलाय। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक टोल फ्री क्रमांक 18002365 आणि ईमेल ID jcfoodq@government.in वर जारी करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला तुमच्या आसपास कोणाच्या घरात संशयास्पद हालचाली किंवा अवैध साठा आढळल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाणार आहे। या मोहिमेमुळे महाराष्ट्रातील भेसळखोर आणि माफियांचे धबे दणाणले। तुकाराम मुंढे यांच्या या पावलांमुळे सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना नक्कीच जरब बसेल। नागरिक म्हणून आपणही सतर्क राहून आपल्या कुटुंबाला आणि समाजाला या भेसळयुक्त मोहिमेत सहकार्य करणं काळाची गरज आहे। ही केवळ एका अधिकाऱ्याची कारवाई नसून आरोग्यासाठी लढलेला एक जनलढा आहे। तो सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतोय।